ऐतिहासिक सोलापूर, दैदिप्यमान इतिहास असलेल्या वैभवशाली महाराष्ट्राला सलाम. मी मराठी वाहिनीच्या वतीनं आयोजित सलाम महाराष्ट्र या कार्यक्रमात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. महाराष्ट्रातील ऐतिहासिक शहरांची नव्या पिढीला ओळख व्हावी म्हणूनच हा चित्ररथ आपल्या समोर आलाय. सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, नागपूर आणि संभाजीनगर या ऐतिहासिक शहरातून निघणारे हे चित्ररथ त्यांच्या मार्गानं शनिवार दिनांक 29 जानेवारी रोजी मुंबईत एकत्रित येणार आहेत. मुंबईत भव्य दिव्य असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. जय जय महाराष्ट्र माझा, सर्जा महाराष्ट्र माझा. देशाच्या इतिहासात प्रगतीपथावर असलेलं राज्य म्हणून महाराष्ट्राची गणना होते. सर्वच क्षेत्रात महाराष्ट्रानं आघाडी घेतली आहे. याच महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये सोलापूरनं मोठं योगदान दिलंय. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या 3 राज्याच्या सीमेवर असलेलं सोलापूर विविध जाती धर्मियांच्या वास्तव्याने बहरलेला आहे. कर्नाटक म्हणून कन्नड, आंध्र प्रदेश म्हणून तेलुगू, हिंदी आणि महाराष्ट्र म्हणून मराठी असे भाषिक या सोलापुरात मोठ्या संख्येनं आणि अगदी गुण्या गोविंदानं राहत आहेत. सोलापूरचा इतिहास अगदी उज्ज्वल आहे. देशावर ब्रिटिशांची राजवट असताना अजरामर क्रांती या सोलापूरनं केली आहे. सोलापूरच्या भूमीनं या देशाला अनेक क्रांतिकारक दिलेत. त्यातच इथल्या 4 हुतात्म्यांचं बलिदान हा भारतवर्ष कधीच विसरणार नाही. महात्मा गांधींनी इंग्रजांविरुद्ध चले जावची चळवळ सुरू केली तेव्हा ब्रिटिश सरकारकडून मे 1930 मध्ये महात्मा गांधींना अटक करण्यात आली. त्याचे तीव्र पडसाद सोलापुरात उमटले आणि सोलापुरातून इंग्रज राजवटीतील अधिकाऱ्यांना हाकलून लावण्यात आले. 9 ते 11 मे या 3 दिवसात सोलापूरकरांनी देशभक्त रामकृष्ण जाजू यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा कारभार केला आणि स्वातंत्र्याच्या अगोदर खऱ्या अर्थानं सोलापूरकरांनी स्वातंत्र्य उपभोगलं. या काळात सोलापूरकरांनी ब्रिटिशांना नामोहरम केलं होतं. त्यानंतर दिनांक 13 मे 1930 रोजी सोलापुरात मार्शल लॉ लागू करण्यात आला आणि सोलापुरातील मल्लप्पा धनशेट्टी, श्री किसन सारडा, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे या 4 वीरांना फासावर लटकवले. त्याचा उद्रेक झाल्यानं सोलापूरकरांनी ब्रिटिशांविरोधात क्रांतीची मशाल पेटवून इतिहास अजरामर केला. 12व्या शतकातील सोलापूरला 800 वर्षाचा इतिहास आहे. पूर्वी या शहराला सोन्नलगी असं संबोधलं जात होतं. सामाजिकतेचे भान असणारे आणि कायकवे कैलास असा संदेश देणारे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या वास्तव्यानं सोलापूर नगरी पावन झाली आहे. त्यांनी सोलापूरच्या परिसरात 68 लिंग आणि अष्टविनायकाची स्थापना केली आहे. सोलापूर हे सर्वांगीण विकासाच्या प्रवेशद्वारावर उभे आहे. सोलापूरचे क्षेत्रफळ पूर्व पश्चिम 200 किलोमीटर तर दक्षिण उत्तर 150 किलोमीटर इतकं आहे. सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ 14,895 किलोमीटर इतकं असून सुमारे 68,55,383 इतकी लोकसंख्या आहे. भीमा, सीना आणि माण या नद्यांच्या खोऱ्यात वसलेलं सोलापूर पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर या तीर्थक्षेत्राच्या केंद्रभागी आहे. बालाघाट, महादेव आणि शुक्राचार्य असे डोंगर देखील या जिल्ह्यात आहेत. सोलापूर शहरात बहामहीच्या काळात एक किल्ला बांधण्यात आला. जमिनीच्या खाली असल्यानं या किल्ल्याला
भुईकोट किल्ला असं संबोधलं जातं. या किल्ल्यासाठी आदिलशाही आणि निजामशाही यांच्यात सुमारे 60 वर्ष तुंबळ युद्ध सुरू होतं. या किल्ल्यात औरंगजेबाचा वारंवार मुक्काम असायचा. हा किल्ला 320 बाय 176 यार्ड इतक्या क्षेत्रात बांधण्यात आलेला आहे. जिल्ह्यात भीमा ही मुख्य नदी आहे. पंढरपूर इथं ही नदी चंद्रकोराप्रमाणे वाहते, म्हणूनच या नदीला इथं चंद्रभागा नदी असंही म्हणतात. या नदीचं उगमस्थान पुण्यातील भीमाशंकर इथं आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी हरिण, ससा, कोल्हा, माकड असे प्राणी, तर मोर, पोपट, कोकिळ, चिमण्या आणि माळढोक असे पक्षी आढळून येतात. उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज इथं माळढोक पक्षी अभयारण्य आहे. तर उजनी धरणाच्या परिसरात रोहित उर्फ फ्लेमिंगो पक्षी वास्तव्याला असतात. सुमारे 30 वर्षापूर्वी तयार झालेलं आणि सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणामुळे सिंचन क्षेत्र वाढलं आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जलविद्युत, सिंचन आणि उद्योगाला लागणारे पाणी तसेच पूर नियंत्रण असा बहुउद्देशीय प्रकल्प म्हणून उजनीचा लाभ जिल्ह्याला झालेला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा म्हणजे 20 किलोमीटरचा सीना माढा बोगदा सोलापुरातच आहे. जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, मका, कापूस, तूर, सोयाबीन, भुईमूग असे खरीप पिके घेतली जातात. तर द्राक्ष, डाळिंब, केळी, ऊस, बोर, पपई ही फळं हंगामी आहेत. कृषी धनासोबतच इथं लहान मोठे उद्योगही आहेत. यंत्रमाग, हातमागावर कापड व्यवसाय चांगल्या प्रमाणात आहे. करमाळा येथील केम मधील कुंकू प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात बिडी उद्योगातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसाय हा तर शेतकऱ्यांचा जोडधंदाच झालेला आहे. त्यातून अनेक शेतकरी सधन झालेले आहेत. जिल्ह्यात 4 मोठे सूत गिरण्या आहेत. येथील चादर आणि टॉवेल तर जगप्रसिद्ध आहेतच. सोलापुरात आलेला पर्यटक असो अथवा पाहुणा असो, सोलापूरची मायेची चादर घेतल्याशिवाय त्याच्या गावाला जात नाही. येथील शेंगाची चटणी आणि कडक भाकरी देखील चवीनं खाऊन तृप्त होतो. दक्षिण भारताला जोडणारं रेल्वेचं मोठं जंक्शन सोलापूरला आहे. पुणे, हैदराबाद, कोल्हापूर आणि विजापूरकडे जाणारे 4 राष्ट्रीय महामार्ग सोलापुरातूनच जातात. रात्री आणि दिवसा जेट विमान उतरून उड्डाण करू शकेल अशी व्यवस्था सोलापूरच्या विमानतळावर आहे. अध्यात्माचं माहेरघर आणि दक्षिणेची काशी म्हणून ओळखलं जाणारं पंढरपूर हे तीर्थक्षेत्र सोलापूर शहरापासून अवघ्या 70 किलोमीटरवर आहे. आषाढी, कार्तिकी, माघ, चैत्री अशा 4 वाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. लाखो भाविक या यात्रेत सहभागी होतात. विठ्ठल रुक्मिणीच्या या पावन भूमीत कृषीधन मोठ्या प्रमाणात आहे. पंढरपूर हा सोलापूर जिल्ह्यात आर्थिक सुबत्तेत अग्रेसर आहे. तीर्थक्षेत्राबरोबरच पर्यटन क्षेत्र म्हणूनही पंढरपूरचा विकास जोमानं सुरू झालेला आहे. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी दत्तगुरूंचे 4थे अवतार म्हणून गणलेल्या वटवृक्ष स्वामी समर्थांची कीर्ती देशाच्या कानाकोपऱ्याबरोबरच परदेशातही आहे. वर्षभरात लाखो स्वामी भक्त अक्कलकोटला येतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे वेदवाक्य सांगणारे श्री स्वामी समर्थांच्या वटवृक्षाखाली भक्तांना मायेचा आधार मिळतो. अक्कलकोटला आलेला भक्त उपाशी पोटी राहू नये म्हणून येथे महाप्रसादाची व्यवस्था श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून अविरतपणे मोफत सुरू आहे. 14व्या शतकापूर्वीचं अक्कलकोट हे ऐतिहासिक गाव आहे. येथे 3रे फत्तेसिंह भोसले महाराजांचे संस्थान होते. त्यांनी 1925 मध्ये फत्तेसिंह महाल बांधला. त्या महालात त्यांनी विविध प्रकारच्या आरमारी शस्त्रांचा संग्रह करून ठेवला आहे. आजही इतका मोठा आरमारी संग्रह
नव्या पिढीला पाहण्यास उपलब्ध आहे. एका व्यक्तीने उभारलेला आशिया खंडातील सर्वात मोठं संग्रहालय आहे. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. 3.5 पीठापैकी एक असलेलं महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचं स्थान तुळजापुरात आहे. धाराशिव जिल्ह्यात असलेलं हे तीर्थक्षेत्र सोलापूर शहरापासून अवघ्या 40 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता असलेल्या तुळजाभवानी मातेचा महिमा अगाध आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. भीमा आणि अमरजा या 2 नद्यांचा संगम कर्नाटकात ज्या ठिकाणी झाला त्याच ठिकाणी गाणगापूर हे तीर्थक्षेत्र आहे. गुरु दत्तात्रयांचा दुसरा अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती यांच्यामुळेच गाणगापूर हे तीर्थक्षेत्र पावन झालेलं आहे. सोलापूर पासून काही अंतरावरच हे तीर्थक्षेत्र आहे. दातृत्वाचा महिमा आपल्या कृतीतून दाखवणारे संत दामाजी पंत मंगळवेढ्यातलेच. त्यांनी दुष्काळात होरपळलेल्या गोरगरिबांना धान्याची कोठारं खुली करून आपल्या दातृत्वाचं दर्शन घडवलं. लहान मोठे उद्योग या मंगळवेढ्यात पाहायला मिळतात. महसुली क्षेत्र म्हणून बार्शी तालुका जिल्ह्यात अग्रेसर आहे. येथील भगवंत मंदिर सुप्रसिद्ध आणि पुरातन काळातील आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे नरसिंग दत्त कॅन्सर हॉस्पिटल बार्शीतच आहे. इंग्रज आणि मराठ्यांमध्ये शेवटचं युद्ध मोहोळ तालुक्यातील आष्टी गावात सन 1818 मध्ये झालं. त्याला आष्टीचे युद्ध म्हणूनच इतिहासात नोंद आहे. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचं ठिकाण म्हणूनही मोहोळची ओळख आहे. शिवछत्रपतींचा बालपणापासून ते राज्याभिषेकापर्यंतचा संपूर्ण इतिहास सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातल्या अकलूज गावात पाहायला मिळतो. शिल्पकलेच्या माध्यमातून शिवसृष्टीच अकलूजकरांनी साकारली आहे. याच माध्यमातून ढासळत्या किल्ल्याला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचं कौशल्यही इथं दिसून येतं. एखाद्या नगराचा विकास करताना इतिहासाची जोपासना कशी करावी याचं दर्शन आणि लोककलेतील लावणीला राजाश्रय मिळवून देण्याचं कामही अकलूजकरांकडून केलं जात आहे. चीनमध्ये युद्ध सुरू असताना युद्धातील जखमी सैनिकांची शुश्रूषा करून मानवतेचा संदेश देणारे डॉक्टर द्वारकादास कोटणीस हे सोलापूरचेच सुपुत्र होते. चेहऱ्यावर कायम स्मितहास्य ठेवत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, नगरविकास आणि अर्थमंत्री पदाची जबाबदारी सांभाळून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा मान सोलापूरला मिळवून देणारे, तसेच सध्या देशाला आपल्या कर्तृत्वानं ऊर्जा देऊन ऊर्जा मंत्री पदावर विराजमान झालेले सुशीलकुमार शिंदेही सोलापूरचे सुपुत्र आहेत. माय कुणाची व्याली गगनाखाली ही कविता सांगणारे कविराय राम जोशी, भेटेन 9 महिन्यांनी असे आपल्या कवितेतून म्हणणारे कवी कुंज विहारी, मराठी चित्रपट सृष्टीत काव्य जागवणारे कवी संजीव, राणा पवार, दत्ता हलसगीकर, प्रख्यात साहित्यिक त्र्यं वी सरदेशमुख, शब्दप्रभू डॉक्टर निर्मल कुमार फडकुले, प्राध्यापक श्रीराम पुजारी, लेखिका शांता बुद्धिसागर, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोलाचे योगदान देणारे शाहीर अमर शेख, शाहीर विश्वासराव फाटे, हिंदीचे कवी डॉक्टर भगवानदास तिवारी, लावणी सम्राट ज्ञानोबा उत्पात, करमाळ्याचे शीघ्र कवी डांगे, कवयत्री विजया जहांगीरदार, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल, अभिनेत्री शशिकला, गायिका फैयाज, अभिनेत्री सरला येवलेकर,
अभिनेते अतुल कुलकर्णी, महाराष्ट्राचे पहिले हास्य सम्राट प्राध्यापक दीपक देशपांडे हे सर्व प्रतिभावंत सोलापूरचेच आहेत. क्रीडा क्षेत्रातही सोलापूरनं मोठी परंपरा कायम ठेवलेली आहे. पहिले हिंद केसरी हजरत पटेल, महिला कुस्तीगीर राहीबाई सोमवंशीय, महाराष्ट्र केसरी मुन्नालाल शेख, आप्पालाल शेख आणि नुकताच झालेला महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवलेला समाधान घोडके, चंद्रहास निमगिरे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसोटीपटू पॉली उमरीगर, गौरप्पा तोडलबाज, अनघा देशपांडे यांनी सोलापूरचं नावलौकिक वाढवलं आहे. सोलापूरमध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक महाविद्यालय तसेच तांत्रिक आणि अभियांत्रिकी महाविद्यालये या शिक्षण संस्था मोठ्या प्रमाणात आपली गुणवत्ता टिकवून सुरू आहेत. सोलापूरचे अनेक विद्यार्थी जगभरात आपलं कौशल्य दाखवत आहेत. 1 ऑगस्ट 2004 पासून सोलापुरात स्वतंत्र विद्यापीठ सुरू झालं. एका जिल्ह्यासाठी असलेलं हे विद्यापीठ म्हणजे देशातील पहिलं उदाहरण आहे. सोलापुरात शैक्षणिक संस्थाबरोबरच हॉटेल, बँका ही सेवा देणारे उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. सोलापूर हे विकासाच्या मार्गावर हळूहळू पाऊल टाकणारं शहर आहे. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक आणि साहित्यिक अशा बहुआयामी क्षेत्रात वाटचाल सुरू ठेवलेली आहे. मी मराठी या वाहिनीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सलाम महाराष्ट्र या कार्यक्रमातून सोलापूरचा इतिहास मांडण्याचा हा प्रयत्न आहे. धन्यवाद. मराठी